इथे सारंगबरोबर बाहेर गेलेली असते कॉफी पिण्यासाठी. तिचा जो प्लॅन आहे तो खरं तर वेगळाच होता. जेव्हा इथे ती बाहेर जाते त्याच्याबरोबर आणि त्याच्याबरोबर बाहेर गेल्याच्या नंतर खरं तर जो सारंग आहे, सारंगला तिच्याबरोबर घालवलेले काही दिवस आठवत असतात, काही क्षण आठवत असतात. आणि तेव्हा जी काही अस्मी आहे तिचा प्लॅन असतो की त्याला आठवलं तर बरं होईल वगैरे वगैरे. आणि त्याला कळेल की आमचं दोघांचं एकमेकावरती किती प्रेम होतं, आम्ही दोघं एकमेकांसोबत किती खुश होतो. पण तेवढ्यात गोष्ट अशी झालेली असते आणि ती म्हणजे की त्याच वेळी नेमका सावलीचा फोन आलेला असतो आणि सारंगला ते आठवलेलं सुद्धा असतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू उकळत असतात. सावलीचा फोन तो घेतो आणि सावलीला म्हणत असतो, बोल सावली, येतोय मी लगेचच, असं म्हणूनच तो जी अस्मी आहे अस्मीला तिथंच ठेवतो आणि निघून जातो. आता अस्मीचा मात्र खूप जळफळाट होतो. तिला सावलीचा तिला प्रचंड राग येत असतो की ही अशी का वागलेली आहे, हिचा फोन आला, ही प्रत्येक वेळी आमच्यामध्ये का येत आहे, असं म्हणूनच ती तावातावाने घरी येते. सावली मस्त आपलं स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करण्याचं काम करत असते. कोथिंबीरीची आणि त्याचबरोबर मेथीची जुडी घेतलेली असते, ते ती घेत असते आणि घेऊन स्वयंपाकच बनवायला सुरुवात करणार असते. तेवढ्यातच अस्मी तिथे तावातावाने येते. अस्मी तावातावाने आल्याच्या नंतर सावलीच्या हातातली जी काही भाजीची जुडी आहे ती घेते आणि जमिनीवर आदळते. आणि जमिनीवर आदळल्याच्या नंतर मात्र ती बोलत असते, तुझी हिंमत कशी झाली, तू समजतेस काय स्वतःला, आहेस तू कोण, आमच्यामध्ये प्रत्येक वेळी तुला यायचंच असतं का. तेव्हा मात्र सावली तिला काहीच बोलत नाही. ती तिच्या बाजूने जाते आणि खाली पडलेली भाजीची जी काही जुडी आहे ती उचलून घेते. आणि उचलल्याच्या नंतर इथे ती तिला बोलत असते, एक मिनिट, सुरुवातीला तुला मी एक गोष्ट सांगते, हे जो आत्ता तू वागलीस ना ते किती चुकीचं आहे. तू आत्ता काय केलेलं आहेस ही गोष्ट तरी तुला समजते का. ही जी काही भाजीची जुडी आहे ती तू खाली का फेकून दिली आहेस, हे अन्न आहे, त्याचा अपमान असा करू नये. तेव्हा मात्र अस्मी इथे तिला बोलत असते, तुला नेमकं काय म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर तुला दुसऱ्या गोष्टी तरी कुठल्या जमत आहे, तुला कुठल्याच गोष्टी इथे दुसऱ्या जमत नाही किंवा येत नाही. तुझं एकच काम आहे आणि ते म्हणजेच की इथे ह्या स्वयंपाकघरामध्येच नेहमी इथेच ह्याच खुराड्यात राहणे आणि त्याचबरोबर तू तेच करू शकतेस. इथे बघ ना, हे तिच्या बाजूचं जो काही अंथरूण आहे ते तिला दाखवते आणि ते बोलत असते, तू एकच काम करू शकतेस, धुणं भांडी स्वयंपाक, आणि इथेच याच किचनमध्ये झोपतेस. आणि कुठल्या हक्काने तू मला ह्या गोष्टी सांगतेस ग की स्वयंपाक आहे, अन्न आहे, हे असं नाही चालणार, तसं नाही चालणार. तेव्हा सावली मात्र तिला ठणकावून एक गोष्ट सांगत असते, मी या घरची सून आहे, मी सारंग सरांची बायको आहे आणि मी त्याच नात्याने तुला ह्या गोष्टी सांगत आहे. बायको आणि तू कुठे राहतेस, तू ह्या किचनमध्ये राहतेस, असं अस्मी तिला बोलत असते. आणि तू स्वतःला या घरची सून समजतेस, कोणच समजत नाही तुला सून. तेव्हा सावली बोलत असते, तुला माहिती आहे आमचं लग्न कुठल्याही जरी वेळी किंवा कुठल्याही कारणाने झालेलं असलं तरीसुद्धा आमचं नातं खरं आहे. मी तुझ्यासारखी फसवाफसवी करत नाही किंवा मी तुझ्यासारखं खोट्या आशेवर किंवा खोट्या गोष्टीवरती जगत तरी नाही. माझ्या नात्यामध्ये विश्वास आहे, खरेपणा आहे आणि मी विठ्ठलाची सावली आहे, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा तू माझ्या आणि सारंग सरांच्या मध्ये येत आहेस. आमचं दोघांचंही जे काही नातं आहे ते अगदीच खरं आहे आणि ते विश्वासाच्या आणि खराच्या जोऱ्यावर आहे. त्यामुळे तू मला ह्या गोष्टी सांगू नकोस आणि मला कोणालाही खरं काय आहे हे सिद्ध करण्याची गरज नाही, जसं की तुला आहे. तेव्हा इथे ती बोलत असते, तू आणि तुझ्या त्या मानलेल्या बापाने म्हणजे जगन्नाथने ज्या काही गोष्टी इथे केलेल्या आहेत त्या गोष्टी इथे मी कधीच माफ करणार नाही किंवा त्याने फसवून तुझं लग्न लावून दिलेलं आहे, असं इथे ती बोलते. इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही तारा आहे, तारावर ते माईने हात उचललेला असतो. आता का हात उचललेला असतो तर माईला असं वाटत असतं की ताराचं करिअर आहे आणि ताराला माझ्या ताराच्या करिअरमुळे मी ते माझ्या स्वप्नांचा पूर्ण चुराडा केला आहे किंवा मी माझं स्वतःचं जगणं असं विसरून गेलेली आहे आणि ही तारा वेगळ्याच आणि भरकटलेल्या रस्त्यावर चाललेली आहे. तिचा काय संबंध आहे, कुठल्या तरी मुलाशी बोलत आहे, त्याच्याशी लग्न करायचं आहे का तुला, तुझं भविष्य काय आहे तारा,
तू असं काहीही करणार नाहीयेस आणि मी तुला हे पहिलं आणि शेवटचं सांगते, असं म्हणूनच माईनं तिच्या सनकने कानाखाली वाजवलेली असते. तेव्हा मात्र इथे तारा बोलत असते, ओ रिअली, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की हे सर्व फक्त आणि फक्त तू तुझ्यासाठी करत आहेस? तुला हे सर्व आणि सर्व तुझ्यासाठी करून घ्यायचं आहे तर तू चुकतेस आई, तू असं करू शकत नाही. इकडे आता दुसऱ्या बाजूला अस्मीचं आणि त्याचबरोबर सावलीचं बोलणं काही संपत नसतं. अस्मी इथे प्रत्येक गोष्टीला सावलीलाच ब्लेम करत असते. तिचं असं म्हणणं असतं की तू माझ्या आणि सारंगच्या मध्ये येत आहेस, तुझी हिंमत कशी झाली आम्हा दोघांच्या मध्ये येण्याची. तेव्हा मात्र अस्मी तिला बऱ्याच गोष्टी ते समजावून सांगण्याचं काम करत असते. ती इथे तिला बोलत असते, हे बघ अस्मी, तू खूप जास्त चुकीचा विचार करत आहेस. तुमच्या दोघांच्या मध्ये मी येत नाही तर तू आमच्या दोघांच्या मध्ये येतेस आणि मला कोणाच्या मध्ये सुद्धा यायची इथे काहीच गरज नाही. ह्या सर्व गोष्टी इथे आता जी काही सावली आहे ती इथे बोलत असते. त्याचबरोबर इकडे आता दुसऱ्या बाजूला जो काही बंटी आणि बोबली हे जिन्यामध्ये बसलेले असतात, त्याला आज ताराची खूप आठवण येत असते. आज ताराने कॉल केला नाही, आज ताराने कसलाही मेसेज केला नाही, ह्यामुळे तो थोडासा अस्वस्थ झालेला असतो. आणि तेव्हाच आता इथे बंटी येतो आणि त्याला बोलत असतो, आणि तू माझी तारा वगैरे बनू नकोस, तुझा तार लगेच छेडतोस तू, तुझा सूर एकदा तू छेडला की मला खूपच जास्त टेन्शन येतो. ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलत असतो. आता मात्र प्रेक्षकांनो गुढीपाडव्याची तयारी सुरू असते. घरामध्ये मेहेंदळे कुटुंबामध्ये गुढी उभारण्याचं काम सुरू असतं. त्याकरिता सर्वांनी व्यवस्थित पद्धतीने तयार झालेले असतात. सर्व काही गुढीची सुद्धा व्यवस्थित पद्धतीने तयारी सर्वजणच करत असतात. आणि इथे गुढीची व्यवस्थित पद्धतीने तयारी करत असताना मात्र आता एक गोष्ट इथे झालेली असते, आणि ती म्हणजेच की जो काही आपला आता इथे हा आहे सारंग आहे, सारंग सुद्धा व्यवस्थित असा तयार झालेला असतो. पण सारंगचं जे काही तयार होणं आहे ते मात्र इथे वेगळ्याच ह्याच्यामध्ये असतं. जी काही अस्मी आहे, अस्मी सुद्धा तयार झालेली असते. अस्मी तयार झाल्याच्या नंतर ती डिरेक्टली तिलोत्तमाच्या खोलीमध्ये येते. आता तिलोत्तमाच्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर तिलोत्तमा तिला बोलत असते, किती गोड दिसतेस ग तू, खरंच तुला मानलं पाहिजे, खूप नक्षत्रासारखे दिसतेस तू, आणि आज गुढीपाडवा आहे असं इथे ती बोलते. आणि तेव्हा आल्याबरोबरच ती तिलोत्तमाच्या पाया वगैरे पडते आणि आशीर्वाद घेण्याचं काम करत असते. तेव्हा तिलोत्तमा तिला बोलत असते, नेहमी अशीच खुश राहा, नेहमी अशीच आनंदात राहा, आणि खरंच तू एवढं सर्व काही गोष्टी अगदी मनातून करत आहेस, किंवा ह्या सर्व गोष्टी इथे तुला कराव्या लागत आहेत, किंवा हे सर्व काही व्यवस्थित पद्धतीने तू करत आहेस, त्यातच मला खूपच जास्त आनंद आहे. ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलते. तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र दुसऱ्या बाजूला घरामध्ये गुढीसाठी हार बनवायला सुरू असतो. जो सारंग आहे, सावलीने सुद्धा खूपच सुंदर अशी मेहंदी रंगाची साडी घातलेली असते, नेसलेली असते. जो सारंग आहे तो तिच्याकडेच पाहतो. नाकामध्ये नाजूक अशी नथ घातलेली असते, आणि तेव्हा सारंग तिथे येऊन बसतो. तेव्हा सावली त्याला म्हणते, सारंग सर, हे काय, तुम्ही आणखी तयार झाला नाहीयेत, तुम्ही जा बरं, पटकन जाऊन तयार व्हा. तेव्हा मात्र सारंग अगदीच अशी मान डोलावत असतो, आणि तेव्हाच आता इथे हे दोघे तिघे सुद्धा त्याची मुद्दामूनच खेचण्याचं काम करत असतात. त्यांना इथे सारंगचं आणि हे सावलीचं नातं जे आहे ते पुढं गेलेलं पाहायचं असतं, आणि त्या दोघांचं नातं इथे पुढं कधी जातंय ह्या गोष्टींचा इथे ते विचार करत असतात. आणि ह्या गोष्टींचा इथे त्यांनी विचार केल्याच्या नंतर मात्र आपली जी काही सावली आहे, सावली इथे सारंगला खूप काही इन्स्ट्रक्शन्स देत असते. अगदीच एक बायको म्हणून ती त्याला सर्व काही त्याच्यासोबत असणारे सर्व काही कर्तव्य ती इथे पार पाडत असते. तिने हे सर्व काही कर्तव्य पार पाडत असताना मात्र आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण हार मानायला नको, किंवा माघार घ्यायला नको, आणि मला कुठलीही गोष्ट इथं सिद्ध करायची नाही, ह्याच स्वरूपाची इथे सावली असते. आणि त्याच पद्धतीने इथे ती सर्व काही गोष्टी इथे करण्याचं काम सुद्धा करत असते. आता मात्र प्रेक्षकांनो, ज्या बाजूला इकडे सारंग तयार होत असतो, तर दुसरीकडे तिलोत्तमा इथे जी काही आपली हे आहे अस्मी आहे, अस्मीला मात्र वेगवेगळ्या आशा लावण्याचं काम करत असते. तू काळजी करू नकोस, तुला मी माझ्या सारंगची लवकरच बायको बनवून घेणार आहे,
तुला ह्या सर्व गोष्टी एवढ्या साध्या आणि सोप्या वाटत आहेत, पण तू अजिबातच काळजी करू नकोस. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. हे सर्व गोष्टी इथे आता तिलोत्तमा तिला बोलत असते. ऐश्वर्या सुद्धा तिच्याच बाजूनी खंबीरपणे उभी असते. तिचं आणि सारंगचं लग्न लावून देण्यासाठी आणि सावलीला ह्या घरातून बाहेर काढण्यासाठी ह्यांची ही सर्व काही प्लॅनिंग सुरू असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भाग गुढीपाडवा स्पेशल असणार आहे. त्याकरिता आपला मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करून पाहत राहा. सावळ्याची जणू तू सावली. भेटूयात